नमस्कार, केव्ही मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत। BRSPच्या वतीने जनहिताच्या अनेक मागण्या घेऊन तहसीलदार कार्यालय पैठण येथे तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले। दिनांक 29/7/2025 मौजे चिंचोली येथील शासकीय गायरान जमीन गट नंबर 12 येथे होत असलेल्या स्मशानभूमी पाण्याच्या टाकीचे काम तात्काळ थांबवून गाव नमुना 1 ला नोंद घेऊन 7/12 देण्यात यावे या प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदार साहेबांना देण्यात आले व येणाऱ्या 5 ऑगस्टला चक्का जाम आंदोलनाची सूचना भूमिकाहीन गायरानधारकांना देण्यात आले। पैठण तालुक्यातून प्रचंड मोठ्या संख्येने येणाऱ्या 5 तारखेला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जमा होण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी अरविंद कांबळे प्रदेश महासचिव महाराष्ट्र राज्य, विजय शिंगारे जिल्हा अध्यक्ष, कुमार वाघमारे प्रसिद्ध भगवान गर्दनमारे तालुका सचिव, अग्नेश चव्हाण, पंढरीनाथ पवार, केशव पवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते। चिंचोली सरकारी गट क्रमांक गायरानधारकांची नावे शेषराव आनंद भोसले, शबऱ्या शेषराव भोसले, बल्ल्या शेषराव भोसले, योगेश शेषराव भोसले, मुकुल डिझेल, काळे शिरबाई शेषराव भोसले, सुरकी तक्रार चव्हाण, सहाय्यताबाई इंदर चव्हाण, दीपक मोती भोसले, अजय मोती भोसले हे संपूर्ण गायरानधारक आहेत। काय केलं ज्या ग्रामपंचायत पाणी टाकी त्या पाणी टाकीचं काम आणि मशीन हे चालू केलं तर या लोकांनी थोडीफार काही जमीन धरलेली आहे का त्या ठिकाणी तुम्ही जर याच्यात बघितलं तर याच्यामध्ये त्यांना राहायला सुद्धा गरज नाही असं झोपड्या करून राहतात त्या जमिनीमध्ये आपलं पोटाची जीव गवा जमीन ते शकत परंतु स्थानिक लोकांना त्या ठिकाणी या लोकांना मज्जाव करून ह्या लोकांना गरज करून त्या ठिकाणी जमीन हस्तगत करायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या ठिकाणी हे असले त्या स्मशानभूमीचं काम त्या ठिकाणी चालू केलं। स्मशानभूमीचं काम चालू असताना त्या ठिकाणी पुनश्च एकदा ज्या पाण्यात टाकेल त्या पाण्यात टाकेल सुद्धा काम त्या ठिकाणी चालू केलेलं आहे। तर आमचं एवढंच म्हणणं आहे भूमी बरोबर त्याला कुठल्या प्रकारची जमीन नाही आणि सरकारच्या आदेशानं तुम्ही जर या बघितलं तुमच्या अनुषंगानं जर लोकांना जमीन त्या ठिकाणी मिळाली तर पुण्याचं काम या ठिकाणी होईल आणि गोरगरीब समाज त्या जमिनीतून आपण पोटाची उपजीविका भागवून आणि लेकरा शिक्षण त्या ठिकाणी घेईल एवढीच आमच्या या ठिकाणी या निवेदनाच्या माध्यमातून म्हणणं ठीक। यांचं सर 40-50 वर्षापासून अतिक्रमण आहे। ऍक्च्युली आतापर्यंत त्या रेग्युलाइज होऊन त्यांच्या नावावर व्हायला पाहिजे बरोबर आहे। शासकीय रेग्युलाइज करताना मला सांगा बरोबर आहे।
प्रस्ताव ऑलरेडी दिलेले आहे ते नाही दिलेले. प्रस्ताव यांच्या- गेल्या वर्षी आपल्या कार्यालयात सुद्धा प्रस्ताव दिलेले कलेक्टर ऑफिस प्रत्येकाचे प्रस्ताव दिलेले आमच्याकडे शंभर टक्के पाठवले. जमीन सुद्धा आम्ही तुम्हाला एक प्रस्ताव दिला. आपल्याकडे दिलेले वर्ष आमचा मूळ मुद्दा काय की सध्या त्यांच्या जमिनीमध्ये जे कामकाज चालू आहे स्मशानभूमीचं त्याची जागा स्थलांतरित करण्यात येईल दुसऱ्या ठिकाणी कुठे बांधावी ग्रामपंचायत नाही या लोकांच्या जमिनीमध्ये करू नये आणि ते पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे आणखी काही दुसरे सौर ऊर्जा प्रकल्प आणायची प्रक्रिया आहे ग्रामपंचायतचं कार्यालय बांधण्याची परिमाण हा तेच पाण्याची टाकी हे नियोजित कार्यक्रम असतात अजून एक ठरवलं कोणाची परमिशन परमिशन कोणी दिली आमचं म्हणणं तेच आहे की ते परमिशन तुमच्या कार्यालयात तुमच्या जागेच्या परमिशन पाहिजे तेव्हा गोष्टीच्या काय अनुमती जाऊन शकते. तेच सांग की कोणी परमिशन दिली असणार कोणी दिली हे बघा ठीक आहे ना दिली असेल आमचं काही म्हणणं नाही पण ती रद्द करण्यात येईल आमची मागणी आहे. त्या अनुषंगाने तुम्ही ठीक आहे ना. पुढील कोणी दिली परिक्रमा काय नाही याच्यामध्ये हे सगळं आपलं आहे Yes. माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आपलं जे आहे नियोजन ते पाठवून देतो Yes. ते आहे. बिलकुल. कारण तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे काहीच अडचण नाही. Yes. पाठवून देतो निवेदन. चालेल धन्यवाद. फोटो घेता येईल या सर नाही. इकडे येता येईल का मला? मी येतो हा, या म्हणजे म्हणजे कसं आहे सगळ्यांना व्यवस्थित सगळ्यांना